नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की राज्याच्या विविध भागांमध्ये गेल्या 8 ते 10 दिवसांपासून जोरदार पाऊस होतोय. म्हणजेच की या पूर परिस्थितीमध्ये अतिवृष्टी, पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे व शेती पिकाचे नुकसान झालेले आहेत. पूर्वी झालेल्या पावसामुळे शेती पिकाचे पंचनामे होत असतानाच यांच्यामध्ये आणखी नवीन काही भागांमध्ये, ज्या भागांमध्ये ऑलरेडी नुकसान झालेलं होतं त्या भागांमध्ये सुद्धा आणखी नुकसान झालेले आहेत. ते नुकसान होत असताना शेतकऱ्यांना पडलेला प्रश्न म्हणजे नुकसानीचं नुकसान भरपाई कशी मिळवावी. पीक विमा जर काढलेला असेल तर पीक विम्याचा क्लेम कसा करायचा, या दोन्ही बाबी आज आपण समजून घेणार आहोत. की म्हणजेच की सर्वात पहिली बाब म्हणजे की अतिवृष्टीचे नुकसान भरपाई. आता अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईमध्ये प्रशासनाच्या माध्यमातून सांगितलं जात आहे की मंडळ मधील तमुक मंडळ मधील आहे, म्हणजेच की मंडळामध्ये पंचनामे होणार, तालुक्यामध्ये पंचनामे होणार. हे मंडळ वगैरे अशा कुठल्याही बाबी नाही, तर सरसकट पंचनामे करण्याचे निर्देश कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे. कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे. जर समजा आपल्या भागांमध्ये जर अशा प्रकारचे प्रशासन आपल्या देत असेल तर आपण शेतांमध्ये जे काही झालेले नुकसान आहे, नुकसानीचे नोटक कॅमेऱ्याच्या माध्यमातून, जिओ टॅगिंगचं ॲप्लिकेशन असतील किंवा जिओ एस कॅमेरा वगैरे असतील यांच्या माध्यमातून आपल्या नुकसानीचे फोटो काढून ते फोटो तलाठी आणि सहाय्यकाच्या व माध्यमातून पाठवण्यात प्रयत्न करा. आपल्या गावातील आपले सरकार सेवक केंद्रा माध्यमातून काही डाटा गोळा करत असतील किंवा नुकसानीचे पंचनामे करत असतील तर भरून देण्यात प्रयत्न करा. म्हणजेच की आता असं सांगितलं जात आहे. फोटो आपल्याकडे पुराव्यासाठी ठेवून घ्या किंवा म्हणजेच कृषी विभागाच्या यांच्या संदर्भातील आपण रिस्तर तक्रारी वगैरे देऊ शकता. यांच्यासाठी जर काही शेतकरी बांधित असतील तर शेतकरी एकत्र होऊन सुद्धा आपला तालुक्या कृषी अधिकाऱ्याकडे, तहसील कार्यालयाकडे संपर्क साधू शकता. म्हणजेच की डेटा देऊ शकतात. यांच्यामध्ये कुठलीही महसूल मंडळ वगळून पंचनामे करावेत अशा प्रकारचे आदेश नाही. ज्या ठिकाणी वैयक्तिक शेतकरी जर बांधित असेल तर त्यांच्यासाठी माहिती गोळा करावी, नुकसानाचे पंचनामे करावे अशा प्रकारचे निर्देश देण्यात आलेले आहे. शेतकऱ्यांना पुढचा पडलेला प्रश्न बस की विमा काढला, क्लेम नेमका कसा करायचा. विमाच्या माध्यमातून बरेच ते 11 ला कॉल करा व क्रॉप इन्शुरन्स ॲप्लिकेशन घ्या. हे करा ते करा वगैरे सांगितलं जाते. परंतु महाराष्ट्रामध्ये सध्या जी काही पीक विमा योजना राबवली जाते ते पीक विम्याच्या नुकसानीचं आकडेवारी असं आहे की पीक विमा कापणीचे अंतिम अहवाल आधारे निश्चित केली जाणार आहे. यांच्यामध्ये वैयक्तिक शेतकऱ्यांचे जरी दाखले तरी समजा तुम्ही आता पीक विमा कंपनीकडे कॉल केला, पीक विमा कंपनीला मेल आला, या संदर्भातील तुमचे काही फोटो, त्यांच्या संदर्भातील काही माहिती पुरावी जरी तुमचा हा दावा दाखल केला आहे, या दाव्याच्या आधारे तुम्हाला नुकसान भरपाई निश्चित केली जाणार आहे. 11 ला कॉल केला तरी महाराष्ट्रामध्ये हा क्रम नाही असं सांगितलं जाईल. आणि तुम्ही इतर माध्यमातून क्लेम केला तरी तुमचा क्लेम फक्त नुकसानीची माहिती असणार आहे, तुम्ही करू शकता. परंतु त्यांच्या माध्यमातून जी काही नुकसान भरपाई दिली जाणार आहे ती तुम्हाला अंतिम पीक कापणीची अंतिम अहवाल येतील ते अहवाल कृषी विभागाच्या माध्यमातून, महसूल विभागाच्या माध्यमातून, पीक विमा कंपनीच्या प्रतिनिधीच्या उपस्थितीमध्ये केले जाणार आहे. पीक कापणीचे प्रयोग केले जातील, नंतर अहवाल सादर केले जातील, त्यानुसार नुकसान भरपाई निश्चित केली जाणार आहे. त्यामुळे तुम्ही आता नुकसान झालेल्या परिस्थितीमध्ये क्लेम करण्याच्या पाठीमागे लागू नका. म्हणजेच की जे काही नुकसान झालेले आहे, जे काही जिओ टॅगिंग नुसार म्हणजेच की एव्हिडन्स असतील ते मात्र आपल्याकडे निश्चित घेण्यात प्रयत्न करा, जेणेकरून तुम्हाला पुढे जर काही यांच्या रेफरन्स लागले तर नक्कीच तुम्हाला उपयोगी पडणार आहे. धन्यवाद.